वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 4 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान पुण्यातील पौड रस्त्यावर असलेल्या वेदभवन परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये द्वारका शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे भागवत कथा ज्ञानसत्र विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती भागवताचार्य गोविंद देवगिरी स्वामी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक आणि वेदभवनाचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी हे देखील उपस्थित होते। घैसास गुरुजींची वेद पाठशाळा पुण्यामध्ये गेली 80 वर्षे चालू आहे। त्या वेद पाठशाळेच्या वार्षिकोत्सवामध्ये दरवर्षी नवीन काहीतरी आयोजन होत असतं। त्याप्रमाणे यंदा पूज्य द्वारकापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी सदानंदजी महाराज यांची भागवत कथा ठेवण्यात आलेली आहे। ती 5 जानेवारी ते 11 जानेवारी या कालखंडामध्ये चालणार आहे। या श्रीमद भागवताचं महत्त्व हे आहे की आपला सगळा भक्ती संप्रदाय ज्या ग्रंथावरती अवलंबून आहे ते सगळे प्राकृत ग्रंथ श्रीमद भागवतावरती आधारलेले आहेत आणि त्यामुळे श्रीमद भागवत हा भक्ती गंगेचं उगमस्थान अशा प्रकारचा ग्रंथ आहे आणि त्यामुळे त्याचं यथाविधी श्रवण होणं, जे त्या ग्रंथात आहे ते सांगणारा एखादा वक्ता उपलब्ध होणं आणि एखाद्या वेदपाठ शाळेनं त्याचं आयोजन करणं हे सगळं मोठं अत्यंत उत्तम कार्य घडून आलेलं आहे। आपण सर्वांनी या संपूर्ण कार्यामध्ये उपस्थित राहून त्याचं श्रवण करावं, लाभ घ्यावा, तन मन धनानं त्याला सहकार्यही करावं, अशा प्रकारची आपणा सर्वांना प्रार्थना आहे। घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम यावेळेला आम्ही आयोजित केला आहे आणि याचं सगळं मार्गदर्शन जे आहे ते गोविंद देवगिरींचं आहे। हा कार्यक्रम 4 तारखेला दुपारी 4:30 वाजता वेदभवनाच्या जवळ शृंगेरी पीठाचा मठ आहे, त्या मठापासून स्वामीजींची आणि भागवत ग्रंथाची शोभायात्रा आहे। शोभायात्रेनं हा सुरू होईल आणि 5 तारखेला दुपारी 3 वाजता कैलासबुवा खरे यांची कीर्तन आहेत। 5:30ला स्वामीजींचं भागवत सुरू होईल, 7:30ला आरती होईल आणि त्याच्यानंतर काही विशिष्ट लोकांचे सन्मान केले जातील। मी आपल्या या माध्यमातून समाजाला सांगतो की स्वामीजींनी आज आपला महत्त्वाचा मुद्दा सांगितला की भागवत कथा सांगायला योग्य वक्ता मिळणं, ज्याचा त्या क्षेत्रात अभ्यास आहे, जे शांतपणे सांगतात, त्यांनी सांगितलेली भागवत कथा ही अत्यंत रसाळ आहे आणि शांतपणे सांगतात। आपण जास्तीत जास्त या भागवत कथेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला स्वतःलाच, म्हणजे स्वामीजींनी परवा सांगितलं, वेदभवनातल्या या त्रिवेणी संगमात आपण भागवतरूपी त्रिवेणी संगमात स्नान करावं। त्याप्रमाणे मी सगळ्यांना विनंती करतो की वेदभवनामध्ये ज्या ठिकाणी भागवत होणार आहे त्याला आम्ही श्रीकृष्ण नगरी असं नाव दिलं आहे। या श्रीकृष्ण नगरीमध्ये येऊन सगळ्यांनी या अवभूताचं स्नान करावं, एवढी मी या निमित्ताने विनंती करतो।